पार्टी द्वारा आयोजित चिंतन शिविर में हिस्सा लेने के लिए उप मुख्यमंत्री अजित पवार नागपुर पहुंचे। इस दौरान मीडिया से बात करते हुए उन्होंने बताया कि पार्टी के आगामी भूमिका और कामकाज की रूपरेखा इस शिविर में तय की जाएगी। दादा ने कहा कि शिविर में आगामी स्थानीय निकाय चुनाव को लेकर भी इसमें चर्चा होगी। कुठलाही राजकीय पक्ष काम करत असताना मधून शिबिरं घेऊन त्याच्यामध्ये काय पक्षाची भूमिका आहे, काय उद्याच्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ ठाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत त्या सगळ्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडावा अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। राज्याच्या निवडणूक आयोगाने त्यांना विनंती केलेली होती की या काळ आम्हाला कमी वाटतो तो वाढवून द्या, परंतु कोर्टाने स्पष्ट ते नाकारलेलं आहे आणि 31 जानेवारीपर्यंत हे सगळं संपवायला सांगितलेलं आहे। तसं बघितलं तर 26 मध्ये ह्या निवडणुका 2022 मध्ये व्हायला पाहिजे होत्या। 23, 24, 25, 26 4 वर्ष गेली। सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या स्थानिक स्वराज्य संस्था आणलेल्या होत्या, पण आता एका गोष्टीचं समाधान आहे, देर साहेब लेकिन दुरुस्त आहे अशा पद्धतीनं ह्या निवडणुका होतात।